जीएम संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। बुधवार पेठ मिलिंदनगर जीएम चौक इथं तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि सामुदायिक बुद्धवंदना घेऊन पुष्प फुलं अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आलं। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खिरीचं वाटप करण्यात आलं। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक गिरीश कणेकर, एसटी महामंडळाचे अधिकारी शीतल बिराजदार, जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ता वाघमारे, बाळासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मा निकंबे, उत्सव अध्यक्ष अझहर शेख, विश्वस्त पप्पू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते वाहिद विजापुरे आदींची उपस्थिती होती। यावेळी पप्पू गायकवाड यांनी वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण झाल्यामुळं याला विशेष महत्त्व प्राप्त झाल्यानं जगभर वैशाखी पौर्णिमेला बुद्ध जयंती साजरी केली जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती आहे। वैशाखी पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला, त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली व तथागत भगवान गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण देखील वैशाखी पौर्णिमेलाच झालं। यामुळे वैशाखी पौर्णिमेला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। साऱ्या विश्वाला शांतीचा मार्ग व करुणा, प्रेम, दया याचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं मी तमाम भारतीयांना जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व समस्त जीएम मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। या प्रसंगी आप्पा बागले, दत्ता शिंदे, संजय पोळ, आप्पा गायकवाड, मुकेश सोनवणे, नरेंद्र शिंदे, हर्षवर्धन बाबरे, गौरव पात्रे, महेश बनसोडे, अभिक क्षीरसागर, यशपाल वाघमारे, आदित्य वाघमारे, सोहेल शिरसे आदी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते।